व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय तर मराठीमध्ये याला काय म्हणतात प्रयोग. काय म्हणतात मराठीमध्ये प्रयोग. हा प्रयोग विज्ञानाचा प्रयोग नाही बरं का. आपण विज्ञानामध्ये जे प्रयोग करतो तो प्रयोगशाळेमध्ये करतो, परंतु व्याकरणामध्ये ग्रामरमध्ये पण आपल्याला व्हॉइस म्हणजे प्रयोग. मग हा प्रयोग काय आहे हा जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर याचे आपल्याला दोन प्रकार पाहावे लागतात. एक आहे त्यातला पहिला प्रकार आहे ऍक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह. तर आता ऍक्टिव्ह म्हणजे काय, जिथे कर्ता महत्वाचा असतो म्हणून त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणतात, आणि पॅसिव्ह मध्ये कर्म महत्वाचा असतो म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. बर, आता ऍक्टिव्ह मध्ये कर्ता ज्याला की इंग्लिश मध्ये सब्जेक्ट म्हणतात, आणि पॅसिव्ह मध्ये कर्म म्हणजे ज्याला की मराठी इंग्लिश मध्ये ऑब्जेक्ट म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बरं का. आता इकडे लक्ष द्या, आपण एक वाक्य तुम्हाला देतो मी. हे वाक्य आहे ही स्पीक्स इंग्लिश. हे वाक्य आहे ही स्पीक्स इंग्लिश. साधं सिंपल वाक्य आहे. आता वाक्य आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला त्या वाक्यामधील सब्जेक्ट कोणता, वर्ब कोणता आणि ऑब्जेक्ट कोणता हे कळायला पाहिजे. आता यामध्ये ही काय आहे, हा कर्ता आहे. कर्ता म्हणजे काय, काम करणारा, कुठलीही क्रिया करणारा व्यक्ती. मग त्या कर्त्याला इंग्लिश मध्ये सब्जेक्ट म्हणतात. काय म्हणतात, सब्जेक्ट. तुम्हाला हे माहिती असायला हवं की SUBJECT सब्जेक्ट या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ काय होतो आणि दुसरा अर्थ काय होतो कर्ता. आणि एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजे डूअर, कुठली ऍक्शन करणारा त्याला डूअर म्हणतात. सब्जेक्ट. स्पीक्स काय आहे, वर्ब आहे, त्याचा पहिला फॉर्म आहे. आणि इंग्लिश काय आहे, ऑब्जेक्ट. इथपर्यंत तुम्हाला कळालं. तर मग ही स्पीक्स इंग्लिश या वाक्यामध्ये ही हे सब्जेक्ट आहे, स्पीक्स काय आहे आणि इंग्लिश काय आहे. इथे आपण ह्या वाक्याने कर्त्याला महत्व दिलंय. जर प्रश्न आला कंसामध्ये चेंज द व्हॉइस, काय चेंज द व्हॉइस, तर चेंज द व्हॉइस हा जर कंसामध्ये सूचना किंवा इन्स्ट्रक्शन आली तर आपल्याला सब्जेक्ट कोणता, वर्ब कोणता आणि ऑब्जेक्ट कळाला तर आपल्याला टेन्स, टेन्सचे जे तीन प्रकार आहेत बरं का. टेन्सचे किती प्रकार आहेत रे, तीन. आणि त्याचे प्रत्येकी चार चार प्रकार आहेत की नाही. त्यांचं जर स्ट्रक्चर किंवा सूत्र जर माहिती असतील तर मग आपल्याला कळतं की ह्या वाक्याचा काळ कोणता आहे. सांगा बरं मला ह्या वाक्याचा काळ कोणता आहे. मग याचं जर पॅसिव्हाइज करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. काय बदल करावा लागतो तर इकडचं ऑब्जेक्ट इकडे येतं. मग इथं ऑब्जेक्ट लिहिलं मी. काय ऑब्जेक्ट आहे सांगा, बर. आता हा इंग्लिश सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, एकवचनी आहे का एकवचनी आहे. बर, मग हे एकवचनी असल्यानंतर याच्याशी रिलेटेड जे काही सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब घ्यायचे आपल्याला, सहाय्यकारी क्रियापद, ते इज घेऊ का, एम घेऊ का, आर घेऊ. मग इथं इज. आणि याच नंतर आपल्याला किती रूप घ्यायचं असतं, स्पीकचं तिसरं रूप काय आहे, आणि नंतर काय घ्यायचं, आणि नंतर त्या हीचा बदल काय होतो, हीचा बदल, शीचा बदल, शीचा बदल, आईचा बदल, उईचा बदल, ते, ही, she, I, we, they, I. व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्हाइज कसं करायचं हे कळालं का तुम्हाला. आता पुढचे जे काळ आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया.